नमस्कार विद्यार्थ्यांनो. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचे व्यवसाय प्रशासन पेपर 3 यामध्ये हार्दिक स्वागत. आज आपण कमी किंवा न्यून भांडवलीकरण याचा पुढील भाग सुरू करीत आहोत. या अगोदरच्या लेक्चरला आपण कमी किंवा न्यून भांडवलीकरण अंडर कॅपिटलायझेशन म्हणजे काय, त्याचा अर्थ, त्याचे कारणे पाहिलेले आहेत. आज आपण पुढील भाग परिणाम आणि उपाय याला सुरुवात करीत आहोत. थोडक्यात कालच्या याची आपण जाता जाता उजळणी घेऊया. कमी भांडवलीकरण म्हणजे काय आपण पाहिलेलं होतं. तर अल्प भांडवलीकरण किंवा कमी भांडवलीकरण ही आधी भांडवलीकरणाच्या बरोबर विरुद्ध परिस्थिती असते आणि याचा अर्थ कमी भांडवलीकरण म्हणजे भांडवलाचा तुटवडा किंवा अपुरा पुरवठा नसतो, तर कंपनीच्या हिशेब पुस्तकामध्ये जेव्हा पुस्तकी किंमत ही वास्तव किमतीपेक्षा कमी दाखवली जाते किंवा वास्तव किंमत ही जास्त असते, तेव्हा त्याला न्यून भांडवलीकरण म्हटलं जातं. किंवा ज्यामध्ये कंपनीच्या हिशेब पुस्तकात दाखवलेल्या किमतीपेक्षा कंपनीची मालमत्ता ही अल्प असते किंवा कंपनीचे मूल्य हे अधिक असते किंवा कंपनी मालमत्तेची किंमत जास्त असते, मात्र त्याचे योग्य मूल्यमापन कंपनीच्या हिशेब पुस्तकात दाखवलेले नसते, त्याला अल्प किंवा न्यून भांडवलीकरण असे म्हणतात. त्याची काल आपण एक गस्टेनबर्ग यांची व्याख्या पाहिलेली होती की अल्प भांडवलीकरण म्हणजे अशी परिस्थिती की ज्यामध्ये कंपनी हिशेब पुस्तकात दाखवलेल्या किमतीपेक्षा कंपनीच्या मालमत्तेचे मूल्य हे अधिक असते, म्हणजेच कंपनी मालमत्तेची किंमत जास्त असते परंतु त्याचे योग्य मूल्यमापन कंपनीच्या हिशेब पुस्तकात नोंदवलेले नसते. कारणे काल आपण पाहिलेली होती की कोणत्या कारणांमुळे आधी भांडवलीकरण अवस्था आहे. ते बरोबर आधी भांडवलीकरणाच्या पूर्ण विरोधी अशी कारणे आहेत कमी भांडवलीकरणाची किंवा न्यून भांडवलीकरणाची. त्यातील निराशाजनक उत्पन्नाबाबत अनुमान असते. व्यवस्थापन नेहमी उत्पन्नाबाबत निराशाजनक भाष्य करीत असते. कामगारांची काम करण्याची कार्यक्षमता ही अतिशय उच्च प्रतीची असते. लाभांशाचे पुरोगामी किंवा चुकीचे धोरण असते की आधी भांडवलीकरणामध्ये उदार धोरण असते, तर कमी भांडवलामध्ये पुरोगामी किंवा परंपरागत किंवा कंजूसी धोरण असते. व्यापारातील तेजीमंदी चढ उताराचा किंवा चक्राचा विचार गांभीर्याने केला जात नाही. भांडवल उभारण्यात अनेक अडचणी येतात. कोणत्या स्वरूपात भांडवल गोळा करावं हे व्यवस्थित ठरविलं जात नाही आणि भांडवल उभारण्यावरती मर्यादा ठेवल्या जातात. कमीत कमी भांडवल विकण्याचा प्रयत्न केला जातो. ह्या कारणांमुळे कमी भांडवलीकरण होते हे आपण पाहिलेले आहे. यालाच जोडून आपण आता पुढचा भाग पाहूया. कमी भांडवलीकरणाचे परिणाम, इफेक्ट्स ऑफ अंडर कॅपिटलायझेशन. की आता कारणे पाहिली की कोणत्या कारणांमुळे कमी भांडवलीकरण होऊ शकते किंवा न्यून भांडवलीकरण होऊ शकते. मग त्याचे परिणाम काय होतात, कोणत्या परिणामांना कंपनीला सामोरे जावे लागते ते आपण पाहूया. पहिले जे आहे ते म्हणजे स्पर्धेला चालना मिळते. आता हा जर परिणाम पाहिला तर एका अर्थी हा परिणाम चांगला सुद्धा आहे, कारण बाजारामध्ये कमी भांडवलीकरणामध्ये असलेल्या कंपनीचं उत्पन्न चांगले असते, नफा चांगला असतो, कार्यक्षमता चांगली असते, उत्पन्न चांगले असते किंवा उत्पादनाचा क्वालिटी चांगली असते. ह्या सगळ्या कारणांमुळे स्पर्धेमध्ये ही कंपनी चांगल्या प्रकारे चालू शकते आणि त्यामुळे आपोआपच जी स्पर्धक कंपनी आहे ती स्पर्धक कंपनी या कंपनीपासून घाबरण्याचा किंवा भिवून वागण्याचा प्रयत्न करते, कारण ही कंपनी बाजारामध्ये स्पर्धेमध्ये उतरलेली असते आणि म्हणून आपल्या बरोबर एक कोणीतरी स्पर्धक आता बाजारात येत आहे हे विरोधी स्पर्धकाला समजते आणि त्याच्यामुळे एकमेकांची स्पर्धेत चढाओढ निर्माण होते. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हे एक चांगली गोष्ट असते की त्याच्यामुळे स्पर्धेला चालना मिळते. म्हणजे एक चांगला परिणाम सुद्धा या कमी भांडवलाचा होऊ शकतो. त्यानंतर नफ्याचे प्रमाण वाढते. आपण कारणांमध्येच पाहिलं की या कंपनीचे
उत्पन्नाचं जरी निराशाजनक अनुमान किंवा अंदाज जरी करत असलं, तरी प्रत्यक्षात उत्पन्न काय असते? जास्त असते. कारण कामगारांची कार्यक्षमता जास्त आहे. दुसरं कारण आपण पाहिलेलं होतं उच्च प्रतीची कार्यक्षमता आणि ह्या कामगारांची उच्च प्रतीची कार्यक्षमता असल्यामुळे होते काय, की नफ्याचं प्रमाण वाढत जाते. कारण आपण उत्पादकता गेल्या वर्षी टॉपिक पाहिलेला आहे. उत्पादकतेमध्ये आपण पाहिलेलं आहे, जर कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन आणि दर्जेदार उत्पादन काढलं, तर त्या व्यवसायाची उत्पादकता जास्त राहते आणि मग याचा परिणाम होतो काय? याचा परिणाम शेवटी नफ्यावरती होतो आणि नफा वाढण्यास मदत होते. म्हणजे न्यून भांडवलीकरणातनं हा सुद्धा अजून एक आणखी एक चांगला परिणाम या न्यून भांडवलीकरणाचा होऊ शकतो, की तो म्हणजे नफ्याचे प्रमाण वाढू शकते आणि याचा फायदा कंपनीला घेता आला पाहिजे. परंतु हे न्यून भांडवलीकरण असणारी कंपनी याचा फायदा व्यवस्थित घेत नाही. कारण जरी नफ्याचं प्रमाण चांगलं असले, जरी नफ्याचं प्रमाण वाढत असले, तरी पहिलं जे कारण आपण काल पाहिलं, की उत्पन्नाबाबत व्यवस्थापनाचा निराशाजनक अनुमान. तर किती जरी उत्पन्न वाढत गेलं, नफा वाढत गेला, तरी ते व्यवस्थापन निराशाजनकच राहते, असमाधानी राहते आणि त्याच्यामुळे झालेल्या नफ्याचा सुद्धा ते व्यवस्थित उपयोग करू शकत नाहीत. तिसरा जे परिणाम आहे ते म्हणजे कामगारांच्या मागण्या वाढतात. आत्ताच आपण पाहिलं, की दुसऱ्या परिणामामध्ये नफ्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे कामगारांना सगळ्यांना कंपनीला नफाच नफा दिसतो. कारण कामगारांची कार्यक्षमता चांगली असते. कामगारांनी चांगल्या प्रकारे काम केलेले असते. कंपनीची उत्पादनाची किंवा उत्पन्नाची कार्यक्षमता चांगली असते. आणि या सगळ्याचा परिणाम नफ्यावरती होतो, नफा वाढतो. आणि मग दिसणाऱ्यांना किंवा कामगारांना समोर दिसते काय? अरे वाह! आपल्या कंपनीला नफा झाला. आपल्या कंपनीला नफा झाला. हेच कामगारांच्या मनामध्ये येते. मग आपल्या कंपनीला जर नफा झाला, की चला आता आपले वेतन वाढवून घ्या. आपला बोनस वाढवून घ्या आणि अशा मागण्या कामगारांच्या वाढत जातात. आता आम्हाला बोनस द्या. आता आम्हाला वेतन वाढवून द्या. इन्क्रिमेंट द्या. पदोन्नती द्या. अशा मागण्या वाढतात आणि जर त्या व्यवस्थापनाने मागण्या केल्या तर ठीक. नाहीतर या भावनेतून कदाचित असंतोषाचं वातावरण निर्माण होतं आणि मग असंतोषाचं वातावरण निर्माण झाले, की औद्योगिक कलह निर्माण होतो. औद्योगिक कलह म्हणजे संप, मोर्चे, टाळेबंदी अशा प्रकारचे औद्योगिक कलहाचे वातावरण निर्माण होते. मग पगार वाढवण्यासाठी, बोनस देण्यासाठी कामगार संप करायला लागतात, मोर्चे काढतात आणि मग याचे परिणाम कदाचित कंपनीला भोगावे लागतात. म्हणजे नफा जास्त वाढून सुद्धा त्याच्यातून एखादा वाईट परिणाम कसा होऊ शकतो, तो यामध्ये आपल्याला दिसून येईल, की कंपन्याचा नफ्याचं प्रमाण वाढलं, ही भावना कुठेतरी कामगारांना टोचते. ही कुठेतरी कामगारांच्या नजरेत भरते आणि म्हणून कामगार अवाजवी मागण्या करू शकतात. अवाजवी वेतन मागतात, अवाजवी बोनस मागतात आणि त्याच्यातून औद्योगिक कलहाचं वातावरण निर्माण होऊ शकते. चौथा परिणाम आहे तो म्हणजे किमती कमी करण्यासाठी दबाव. आता आपण पाहिलेलं आहे, की या कंपनीची उत्पादकता चांगली आहे, या कंपनीचं उत्पन्न चांगलं आहे, ही कंपनी बाजारात चांगली चालू शकलेली आहे, स्पर्धेत उतरलेली आहे आणि मग ही कंपनी काय करते, तर आपल्या मालाचे जर समजा ही कंपनी मक्तेदारी स्वरूपाची असेल, म्हणजे ह्या कंपनीला जर स्पर्धकच कोणी नसेल, तर ही कंपनी आपली कुठलीही मनमानी किंमत वस्तूच्या ठेवू शकते. मग अशा वेळेला काय केलं जातं, तर या कंपनीवरती किमती कमी करण्याचा दबाव आणला जातो, की आता तुम्ही जरी तुम्ही स्पर्धेत उतरला असलात, तरी आमच्यापेक्षा तुमच्या किमती कमी ठेवा. तुम्ही जास्त किमती ठेवल्या तर आम्हाला सुद्धा किमती वाढवाव्या लागतील आणि मग बाजारात त्याचे दूरगामी परिणाम होतील आणि म्हणून अशा कंपनीवरती तिच्या वस्तूच्या, तिच्या उत्पादनाच्या किमती कमी करण्याचा दबाव आणला जातो. अडवणुकीची वृत्ती वाढीस लागते. अडवणुकीची वृत्ती म्हणजे कोणाची? तर हे जे अधिकारी वर्ग असतात, कामगार वर्ग असतात, हे लोक कंपनीच्या या नफ्याच्या आकड्याने किंवा नफा जो वाढलेला असतो, त्यांच्या याने त्यांचे डोळे विस्फारतात आणि मग व्यवस्थापन किंवा का अधिकारी वर्ग हे सुद्धा अडवणुकीची वृत्ती घेतात. आता जर कामगारांना वेतन वाढवून दिलं, तर मग आम्हालाही वाढवून द्या. म्हणजे अशा प्रकारचे अधिकारी वर्ग सुद्धा किंवा व्यवस्थापकीय वर्ग सुद्धा अडवणुकीची वृत्ती घेऊ शकतात. किंवा कामगारांनी समजा आता मागण्या केल्या, तर त्याच्या विरोधात जाऊन व्यवस्थापन त्याच्या विरोधात भूमिका घेऊ शकते. म्हणजे एकमेकांच्या वरती मात करण्याच्या नादात, एकमेकांना कुरघोडी करण्याच्या नादात अडवणुकीची वृत्ती वाढीस लागते. मग तुम्ही असं करताय, मग आम्ही असं करतो. तुम्ही आमची अडवणूक करताय, मग आम्ही तुमची अडवणूक करतो. अशा प्रकारची वृत्ती
ही व्यवस्थापनामध्ये, कामगारांमध्ये, अधिकाऱ्यांमध्ये वाढीस लागू शकते. आणि मग ह्या एकमेकांच्या आडमुठी धोरण ज्याला म्हणतात, हे आडमुठी धोरण वाढण्याची शक्यता असते. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे याचा अधिकारी वर्ग गैरफायदा घेतो. आता कंपनी चांगली चाललेली आहे, कंपनीला नफा चांगला मिळतो आहे आणि कामगार आणि व्यवस्थापनामध्ये कुठेतरी आता दुराव्याचे संबंध निर्माण व्हायला लागलेले आहेत. कारण दोघे एकमेकांच्या जर विरोधात वरच्या ज्या पॉइंटनुसार अडवणुकीच्या वृत्तीनुसार जर कामगार अडवणूक करत असतील, व्यवस्थापन अडवणूक करत असेल, तर याच्या मधल्यामध्ये कोण फायदा घेतात? मधले जे अधिकारी वर्ग असतात ते. मधले जे मॅनेजर, एम-डी पदावरती जे लोकं असतात, हे अधिकारी वर्ग या वृत्तीचा गैरफायदा घेऊ शकतात. कारण या लोकांच्या हातामध्ये अधिकार असतात आणि या अधिकाराचा ते गैरवापर करू शकतात. आणि मग या सगळ्यामध्ये स्वतःचा स्वार्थ कसा साधता येईल, स्वतःचा फायदा कसा साधता येईल, याच्याकडे हे अधिकारी वर्ग कारण कंपनीला नफाच नफा दिसत असतो. मग चला या नफ्यातून आपण थोडे करूया आणि तुम्हाला माहीत असेल, की जिथं जास्त असते तिथंच भ्रष्टाचार होतो. जिथं कमी असते तिथं कधी भ्रष्टाचार होत नाही पहा. जिथे खूप पैसा आहे, जिथं खूप नफ्याचं प्रमाण आहे, जिथं खूप उत्पन्नाचं प्रमाण आहे, त्या ठिकाणीच भ्रष्टाचाराचं प्रमाण हे जास्त असतंय. जिथं मिळतच नाही, जिथं कंपनीलाच मिळत नाही, तिथं भ्रष्टाचाराचं प्रमाण कमी असते. मग अशा वेळेला इथं सुद्धा कंपनीला नफा चांगला मिळत असतो. मग या नफ्याचा आपल्या फायद्यासाठी कसा गैरवापर करता येईल, हे अधिकारी वर्ग पाहतात. आणि याच्यातूनच स्वतःची गैरवृत्ती किंवा स्वतःचा स्वार्थ, स्वतःचा फायदा, स्वतःच्याच खिशामध्ये कसा पैसा जाईल, हे पाहण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून तुम्हाला झालेले जे आतापर्यंतचे जे झालेले मोठमोठ्या कंपन्यांमधील घोटाळे असतात, ते घोटाळे बऱ्याचदा अधिकारी वर्गांनीच केलेले दिसून येतात. कारण अशामध्ये हे अधिकारी वर्ग जास्त सहभागी असतात. त्यानंतर 7वा परिणाम जो आहे, भागांच्या किमती वाढतात. आपण दुसरा परिणाम पाहिलेला होता, की कंपनीला नफा खूप मिळतो आणि ज्या कंपनीला नफा खूप मिळतो, त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी लोक धडपडतात. त्या कंपनीने जर शेअर्स विक्रीला काढले, की सगळेजण त्याच्यावरती तुटून पडतात. आता समजा उदाहरण देते मी, की समजा जर आता ज्या रिलायन्स, बजाज, बिर्ला या या ज्या कंपन्या आहेत, या कंपन्या या कंपन्यांनी जर शेअर्स विकायला काढले, तर हे शेअर्स लगेच विकले जातात. कारण का? कारण या कंपन्या नावाजलेल्या आहेत. या कंपन्या सतत नफ्यामध्ये आहेत. हे सर्वांना माहीत असते आणि म्हणून या कंपन्याने जर शेअर्स विक्रीस काढले, तर लगेचच त्या कंपन्यांचे शेअर्स जास्त किमतीला विकायला सुरुवात होते. एखादा जर समजा मी जर 5,000 तो शेअर्स घ्यायला तयार झाले, तर दुसरा लगेच तोच शेअर 6,000ला 10,000ला घ्यायला तयार होतो आणि अशा प्रकारे शेअर्सची किंमत वाढत जाते आणि म्हणून तुम्ही जर आता पाहिलं बाजारामध्ये रिलायन्स म्हणा किंवा बजाज बिर्ला या कंपन्यांच्या शेअर्स अगदी ₹100 शेअर्स 5,000, 10,000, 10,000 किंवा काही वेळेला लाखापर्यंत सुद्धा विकला जातो. कारण का? कारण त्या कंपनीचा नावाजलेल्या कंपनीचा, नफ्यात असलेल्या कंपनीचा शेअर्स खरेदी करणं हे केव्हाही कोणत्याही व्यावसायिकासाठी किंवा कोणत्याही गुंतवणूकदारासाठी फायद्याचं असते आणि म्हणून ज्या कंपन्या नफ्यात आहेत, त्या कंपनीच्या शेअर्सना नेहमी किंमत जास्त मिळते. कारण अशा असणाऱ्या नफ्यामध्ये असणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स विक्रीला काढले, की लगेचच ते शेअर्स घेण्यासाठी लोकांची तारांबळ उडते आणि हे शेअर्स कसे मलाच मिळतील या चढाओढीमध्ये त्या कंपनीच्या भागांच्या किमती वाढू लागतात. आवाज येतोय? पुढचा भाग आपण पाहूया. कमी भांडवलावरील उपाय. आता कमी भांडवलावरती उपाय काय? आता आपण पाहिलं परिणाम काय होतात. काही न्यून भांडवलीकरणाचे एक चांगले आहे, काही चांगले परिणाम आहेत, काही वाईट परिणाम आहेत. मग आता याच्यावरती उपाय काय? आता हे जे कमी भांडवलीकरण आहे, याच्यात हे अवस्था जरी समजा या अवस्थेमध्ये नफ्याचं प्रमाण जरी जास्त असेल, कार्यक्षमता जरी जास्त असेल,
तरी पण काही वाईट परिणामही होतात. आताच आपण पाहिलं अडवणुकीचं धोरण वाढतं, कामगार अवास्तव मागण्या करू लागतात, अधिकारी वर्ग स्वतःचा गैरफायदा घेतो आणि मग होते काय? मग याच्यातून बाहेर पडणं हे फार आवश्यक असते. कारण कोणतीही एक अवस्था फार काळ टिकणं चांगली नाहीये. मग ह्यावर वेळीच उपाययोजना केली, तर तुम्हाला आहे ती जी हाताबाहेर जाणारी जी परिस्थिती आहे, जी अकंट्रोलेबल परिस्थिती आहे, ती कंट्रोलमध्ये आणणं शक्य होतं. नाहीतर नफा जास्त मिळाला, पण जर सारखे संप, मोर्चे, टाळेबंदी चालू होत राहिली, तर ते सुद्धा कंपनीसाठी चांगले नसते. कारण त्याचाही परिणाम कंपन्यांवरती होऊ शकतो. आणि मग जर नफ्यामुळे जर कामगार सारखे संपावर जात असतील, मोर्चे काढत असतील, तर हे सुद्धा कंपनीसाठी चांगलं नाही. जास्त नफा झाला म्हणून अधिकारी वर्ग स्वतःचा गैरफायदा घेत आहेत, भ्रष्टाचार करतायत. हे सुद्धा कंपनीसाठी चांगलं नसते आणि म्हणून कुठलीही परिस्थिती आधी भांडवलीकरण असो किंवा न्यून भांडवलीकरण असो, या दोन्हीवरती वेळीच उपाययोजना करणं हे फार गरजेचं असते. मग आता जर कमी भांडवलीकरणाची अवस्था असेल, जरी चांगली अवस्था असेल, जरी काही परिणाम चांगले असतील, तरी काही परिणाम जे वाईट आहेत, त्या वाईट परिणामांसाठी वेळीच उपाययोजना करणं हे गरजेचं आहे. मग आता आपण पाहूया या कमी किंवा न्यून भांडवलीकरणावरती उपाय काय आहेत? त्यालाच रेमेडीज ऑफ अंडर कॅपिटलायझेशन असे म्हटले जाते. यामध्ये आहे भागांची किंमत कमी करणे. आत्ताच आपण पाहिलं, की या कंपनीच्या न्यून भांडवलीकरणामध्ये गेलेल्या कंपनीच्या भागांची किंमत ही जास्त असते. कारण ही कंपनी नफ्यात असते, ही कंपनी नावाजलेली असते, स्पर्धेत उतरलेली असते आणि त्यामुळे तिच्या भागांना किंमत जास्त असते आणि म्हणून पहिल्यांदा आणि मग जर किंमत जास्त असेल, तर गोळा होणारे भांडवल हे सुद्धा जास्त राहते आणि मग त्यामुळे शेअर्स जास्त संख्येने विकले जातात. जर जास्त संख्येने शेअर्स विकले गेले, तर जास्त प्रमाणात पर शेअर लाभांश हा द्यावा लागतो आणि म्हणून त्यासाठी पहिला जर उपाय काय करावा, तर भागांची जी किंमत आहे, ती भागांची किंमत कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण भागांची किंमत कमी केली, तर सर्वसामान्य जनता सुद्धा भाग खरेदी करू शकते. त्यानंतर कमी परिमाणाचे भाग देऊ करणे. कमी परिमाणाचे भाग देऊ करणे म्हणजे की ज्या भागांची संख्या ही कमी राहिली पाहिजे. म्हणजे जे जास्त प्रमाणात जर भाग विकले गेले, तर जास्त भांडवल गोळा होऊन पर शेअर लाभांशाचा रेट हा कमी राहतो आणि म्हणून कमी परिमाणाचे, कमी संख्येत भाग हे विकले गेले पाहिजेत. त्यानंतर भागांची दर्शनी किंमत वाढवणे. आता भागांची दर्शनी किंमत वाढवणे म्हणजे काय? तर जी फेस व्हॅल्यू ज्याला म्हणतात. आपल्याला माहिती आहे की शेअरच्या 3 व्हॅल्यू असतात. फेस व्हॅल्यू म्हणजे त्याला ॲट पार, ॲट प्रीमियम आणि ॲट डिस्काउंट. अकाउंटच्या भाषेमध्ये अशा 3 किमतीला शेअर्स विकले जातात. ॲट पार किंवा ॲट फेस व्हॅल्यू म्हणजे आहे त्याच किमतीला, जी छापील किंमत आहे त्या किमतीला. ॲट प्रीमियम म्हणजे वाढावा देऊन भागांची विक्री केली जाते आणि ॲट अ डिस्काउंट म्हणजे सूट देऊन भागांची विक्री करणे. अशा 3 प्रकारे भागांची विक्री केली जाते. तर जी दर्शनी किंमत आहे, जी छापील किंमत आहे, ती छापील किंमत वाढवण्याचा काय केला पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे मग आपल्याला न्यून भांडवलीकरणामध्ये कंपनी जाणार नाही. त्यानंतर आहे तो म्हणजे भागांची विक्री करून कर्जफेड करणे. हा उपाय खूप योग्य आहे न्यून भांडवलीकरणामध्ये. कारण हा अतिशय प्रभावी असा उपाय समजला जातो. काय आहे हा उपाय? तर भागांची विक्री करून कर्जफेड करणे. याचा अर्थ काय सांगते, की कर्ज 2 प्रकारचे आहेत आपल्याकडे. आपण कर्जरोख्यांची विक्री केलेली आहे. म्हणजे कंपनीने कर्जरोख्यांची विक्री केलेली आहे. त्याच्यावरती व्याज द्यावं लागतं आणि ते एक प्रकारे कर्जाऊ भांडवल असते. ते परत करावेच लागते. आणि दुसरे असते ते म्हणजे बँकांचं कर्ज. आता बँकांचं कर्ज हे तुम्ही डायरेक्ट बँक लोन म्हणून घेतलेलं असतं. पण जे कर्जरोखेधारक आहेत, त्या कर्जरोखेधारकांची कर्जफेड जर करायची असेल, तर ती कॅशमध्ये न करता त्याच्या ऐवजी त्यांना कंपनीचे भाग द्यावायचे. आता याचा दुहेरी फायदा होतो. कसा फायदा होतो दुहेरी? आता समजा 1,00,000चे कर्जरोखे आहेत. म्हणजे 1,00,000चं कर्ज आहे. ते समजा 7-8% दराचे असतील, तर त्याच्यावरती दरवर्षी तुम्हाला त्या 7% ने 8% ने तुम्हाला काय द्यावं लागते? व्याज. म्हणजे मुद्दल अधिक व्याज अशा प्रकारे कर्जरोख्यांची तुम्हाला कर्जफेड करावी लागते.
मग आता ही कर्जफेड करायची जर कॅशमध्ये करायची असेल, तर तुमचं नफ्याचं प्रमाण आणि हातातील कॅश ॲट बँक आणि कॅश इन हँड ही तुमची कमी होऊ शकते. मग याला पर्याय काय करायचा? तुम्हाला कर्जफेड तर करायची आहे आणि आपले भाग पण विकायचे आहेत. समजा तुमचे भाग विकले जात नसतील तर. मग याच्यावरती काय पर्याय केला जातो? तर जे कर्ज रोखेधारक आहे, उदाहरणार्थ 1,00,000 रुपयेवाले कर्ज रोखे आहेत. त्यांचं आपल्याला कर्जफेड करायची. मग ती कर्जफेड त्यांना ₹1,00,000 देऊन करायची नाही. मग त्याच्याऐवजी काय द्यायची त्यांना? कंपनीचे शेअर्स द्यायचे. कंपनीचे शेअर दिले की काय होणार? की कंपनीचे शेअर्स दिले, की तेवढे शेअर्स विकले जातील आणि ज्यांना शेअर्स दिले त्यांचं तेवढं कर्जाचं प्रमाण जे आहे तेवढं कमी होईल. अकाउंटमध्ये ही तुम्हाला ॲडजस्टमेंट असते. रिडीमेबल डिबेंचर्समध्ये, की रिडीमेबल म्हणजे कर्ज रोख्यांची परतफेड. तर कर्ज रोख्यांची परत किंवा तुमचं गेल्या वर्षी तुम्हाला अकाउंटमध्ये आठवत असेल तर बघा, अमलगमेशन, ॲब्सॉर्प्शन अँड एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनमध्ये पर्चेस कन्सिडरेशन काढताना डिबेंचर्सला इक्विटी शेअर्स दिले, डिबेंचर्सला प्रेफरन्स शेअर्स दिले. असे तुमची जी सेकंड मेथड होती बघा, नेट पेमेंट मेथड ऑफ पीसी कॅल्क्युलेशन. तर या पीसी कॅल्क्युलेशनमध्ये जी नेट पेमेंट मेथड होती तुमची अमलगमेशन, ॲब्सॉर्प्शन अँड एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनमध्ये, तर त्याच्यामध्ये डिबेंचर्सची परतफेड करताना काही वेळेला किंवा ओल्ड कंपनी नवीन कंपनीला डिबेंचर्सला शेअर देते किंवा डिबेंचर्सला प्रेफरन्स शेअर देते किंवा कॅश देते किंवा डिबेंचर्सला डिबेंचर्स देते. अशा 4 मार्गाने डिबेंचर्सची परतफेड करता येते. त्यापैकी जो एक मार्ग आहे तो म्हणजे भाग देणे. म्हणजे डिबेंचर्सला इक्विटी शेअर्स द्यायचे किंवा डिबेंचर्सला प्रेफरन्स शेअर्स द्यायचे. आता याचा दुहेरी फायदा असा होतो, की तुमचे शेअर्स त्यांना जातात. त्यामुळे ते भागधारक होतात. जे कर्ज रोखे धारक होते ते आता भागधारक होतात आणि जेवढ्या रकमेचे त्यांना कर्ज उदाहरणार्थ 1,00,000चं कर्ज आहे आणि त्यांना तुम्ही 50,000चे इक्विटी शेअर दिले. तर होईल काय? तर तुमचे 50,000चे शेअर्स त्यांना जातील. ते जे कर्ज रोखेधारक आहेत ते आता भागधारक होतील आणि राहिलेले 50,000चेच फक्त आता कर्ज रोखेधारक ते राहतील. म्हणजे तुमचं ऑटोमॅटिकली 50,000चं कर्ज फेडलं जाईल. कशाच्या माध्यमातून? तर भागांच्या माध्यमातून. त्यांना भाग दिल्यामुळे ते भागधारक झाले. त्यांचं तेवढं लोन कमी झालं आणि आपल्याला त्याचा फायदा होतो. आपल्याला कर्ज कमी होतं आणि शिवाय आपले भाग विकले जातात. जर आपले भाग इतर ठिकाणी कुठे विकले जात नसतील तर. मग एक प्रकारे कर्ज पण कमी होतं आणि भाग सुद्धा विकले जातात. जे कर्ज रोखेधारक होते ते आता आपले भागधारक होतात आणि त्यामुळे त्यांचा कंपनीतला इंटरेस्ट वाढू शकतो. कारण ते आता कंपनीचे भागधारक झालेत. इक्विटी शेअर होल्डर असतील तर ते आता मालकही होतात आणि म्हणून अशा प्रकारे कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला भागांची विक्री करणं हा न्यून भांडवलीकरणातील अतिशय प्रभावी उपाय सांगितला जातो. बोनस शेअर्स देऊ करणे. आता बोनस शेअर्स म्हणजे काय? हे पहिल्यांदा माहीत असायला हवे. गेल्या वर्षी शिलाँगमध्ये झालेलं आहे. तुम्हाला आठवते की नाही माहीत नाही मला. शिलाँगच्या सब्जेक्टमध्ये बोनस शेअर्स म्हणजे काय? हा भाग झालेला आहे. तर बोनस शेअर्स म्हणजे काय? तर आपल्याला माहीत आहे की सामान्य भागधारकांना आणि अग्रहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो. कर्ज रोखेधारकांना व्याज दिलं जातं. म्हणजे त्यांनी जी गुंतवणूक केली त्याचा परतावा ज्या माध्यमातून दिला जातो, तर भागधारकांना तो परतावा दिला जातो, तो लाभांश स्वरूपात दिला जातो. आणि हा लाभांश कसा दिला जातो? ज्यावेळेला कंपनीला नफा होतो तेव्हा. नफा झाला की त्यांनी जे शेअर्स कंपनीमध्ये गुंतवलेले आहेत, त्या भागधारकांना लाभांश दिला जातो. त्याला तुम्ही अकाउंटच्या भाषेत डिव्हिडंड म्हणता. तर हा जो डिव्हिडंड आहे, हा डिव्हिडंड बऱ्याच वेळेला कॅशमध्ये किंवा डायरेक्ट भागधारकांच्या खात्यात जमा केला जातो. पण अशा प्रकारे काही कंपन्या हा लाभांश डायरेक्ट कॅशमध्ये खात्यात जमा करीत नाहीत. तर त्याच्याऐवजी त्या भागधारकांना शेअर्स देतात. म्हणजे लाभांशाच्या बदल्यात जर कंपनी आपल्याच भागधारकांना नवीन शेअर्स देत असेल, तर त्या शेअर्सना बोनस शेअर्स असे म्हणतात. कामगारांना दिवाळीचा मिळणारा बोनस वेगळा आणि भागधारकांना मिळणारे बोनस शेअर्स हा भाग वेगळा. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांची या ठिकाणी गफलत होते. कामगारांचा बोनस आणि बोनस शेअर्स यामध्ये फरक आहे. बोनस हा कामगारांना दिला जातो आणि बोनस शेअर्स हे भागधारकांना दिले जातात. आणि हे बोनस शेअर्स कशाच्या बदल्यात दिले जातात?
तर लाभांशा बदल्यात जो रोख स्वरूपात भागधारकांना लाभांश दिला जाणार आहे, तो रोख स्वरूपात न देता त्याच्या ऐवजी जे शेअर्स दिले जातात, त्या शेअर्सना बोनस शेअर्स असे म्हणतात. त्यामुळे बोनस शेअर्स म्हणजे दिवाळीचा कामगारांना मिळणारा बोनस नव्हे, हे पहिल्यांदा क्लिअर करून घ्या. कारण दोन्हीचा अर्थ पूर्ण वेगळा आहे. दोन्हींचा प्राप्तकर्ता पूर्ण वेगळा आहे. बोनस हा कामगारांना मिळतो, तर बोनस शेअर्स हे भागधारकांना मिळतात. कशाच्या बदल्यात? तर त्यांना जो त्यांचा लाभांश मिळणार असतो, तो लाभांश कॅशमध्ये न मिळता तो बोनस त्यांना जेव्हा शेअर्सच्या स्वरूपात दिला जातो, तेव्हा त्या शेअर्सला बोनस शेअर्स असे म्हटले जाते. आणि या बोनस शेअरसाठी भागधारकांना कुठलाही एकही रुपया कंपनीला द्यावा लागत नाही. केवळ लाभांशाच्या रकमेच्या बदल्यात त्यांना ते शेअर्स मिळतात. त्यामुळे त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची रक्कम या शेअर्ससाठी कंपनी वसूल करीत नाही. आणि मग होते काय याच्यामुळे? तर तो जो कंपनीचा नफा आहे, तो कंपनीकडे राहतो आणि भागधारकांना त्यांना अजून शेअर्स मिळतात. त्यामुळे त्यांच्या शेअर्सची संख्या वाढते. त्यामुळे भागधारक पण समाधानी राहतो आणि कंपनीचा पण जो लाभांश कॅशमध्ये द्यावा लागणार होता, तो कॅशमध्ये न देता तो कंपनीकडेच कॅश राहते आणि ती कॅश कंपनी इतर कारणांसाठी, कंपनीच्या विकासासाठी, डेव्हलपमेंटसाठी वापरू शकते आणि म्हणून बोनस शेअर्स देणे हा एक चांगला उपाय कमी किंवा न्यून भांडवलीकरणांमध्ये वापरला जातो. हे शेवटचे जे 2 उपाय आहेत, ते अतिशय प्रभावी असे उपाय या न्यून भांडवलीकरणामध्ये वापरले जातात. धन्यवाद विद्यार्थ्यांनो, शांतपणे आजचं आपलं व्याख्यान ऐकल्याबद्दल.